3 जानेवारी 2026 क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एन.डी. चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने त्यांनी केलेल्या कार्यास विनम्र अभिवादन करते। 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। वयाच्या 7व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या काळातील असणारी समाज व्यवस्था, समाजातील चातुर्वर्ण व्यवस्था याचा अभ्यास ज्यावेळी महात्मा फुले यांनी केला त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की या चातुर्वर्ण व्यवस्थेतून सामान्य लोकांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार, अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा जर बदलायच्या असतील, समाजाला एक नव्या दिशेत न्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही। म्हणून त्यांनी शिक्षण हे शस्त्र त्यांनी वापरले। प्रथमतः मुलींच्यासाठी किंवा महिलांच्यासाठी जर शिक्षण द्यायचे असेल तर शिक्षिका कोण हा ज्यावेळी प्रश्न पडला त्यावेळी त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले। भारतातील पहिल्या महिला शिक्षका त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली। ही शाळा ज्यावेळी चालू केली त्यावेळी त्यांच्यावर चिखलफेक करण्यात आली, तरी देखील सावित्रीबाई फुले यांनी तो संघर्ष सोसला आणि त्यामुळेच आज